शिरोळ तालुक्यातील अनेक गावातील माळा भागात राहणाऱ्या नागरिकांना रोजच्या रोज 4 ते 5 तास वीज पुरवठा खंडित होत असल्याने विविध अडचणींचा सामना करावा लागत होता। रात्रीच्या वेळी अंधारामुळे महिलांपासून विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांनाच त्रास सहन करावा लागत होता। विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत होता, तर शेतकऱ्यांची शेतीशी निगडीत अनेक कामे खोळंबीत होती। तसेच अंधारामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांपासून धोका देखील निर्माण होत होता। ही समस्या आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे ग्रामीण व मळा भागातील ग्रामस्थांनी मांडल्यानंतर आमदार यड्रावकर यांनी महावितरणला संपर्क साधत लोड शेडिंग बंद करण्याची मागणी लावून धरली होती। त्यामुळे मळा भागातील नागरिकांना लोड शेडिंगच्या त्रासातून मुक्ती मिळणार आहे। या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अखंड वीज उपलब्ध होणार असून शेतकऱ्यांची शेतीची कामे अधिक सुलभ होणार आहेत। ग्रामीण भागातील लहान मोठे उद्योग, दुकाने आणि व्यावसायिकांनाही याचा मोठा लाभ मिळणार आहे। तसेच घरगुती कामे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि दैनंदिन जीवन अधिक सुरळीत होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे। ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत करत आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे आभार मानले आहेत। ग्रामीण विकासाला गती देण्यासाठी आणि नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या या पाठपुराव्यामुळे शिरोळ तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे।